एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग। इकडे सिया विहानची अंघोळ झाली, दोघं तयार पण झाले आणि आज आहे मकर संक्रांती। सो सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आणि तुमच्यासारखी गोड माणसं जी ऑलरेडी गोडच बोलतात त्यांना काय मी सांगते गोड गोड बोला, वेडीच आहे मी। इकडे झाली संध्याकाळ आणि सगळ्यांची चालू आहे आवरावर, कारण ह्या सगळ्यांना जायचंय बाहेर। आता सगळ्यांना का, कारण मी नाही जाते आणि मी का नाही जाते ते सांगते पुढे। तर इकडे मम्मीचा आणि विहानचा चालू आहे दिवाबत्ती लावून नमस्कार करायचा आणि माझा चालू आहे स्वयंपाक। तसा अनन्याने चपात्या बनवलेल्या आहेत, आता मला बनवायची आहे बटाट्याची भाजी आणि खीर। मग मी म्हटलं की भाजी आणि जे खीर बनवायची आहे मला, ते बनवत बनवत जर समजा घरी कोणी आलं तर अटेंड करायला पण कोणीतरी पाहिजे ना, सगळेच जाऊन कसं जमेल। त्यामुळे म्हटलं मम्मी, अनन्या आणि सिया विहान तुम्ही चौघे जावा आणि मी घरी थांबते। इकडे पप्पा पण शेतातून आले होते, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आधी काय केलं की एकमेकांना तिळगुळ वाटले आणि त्यानंतर मग मम्मी वगैरे सगळे हळदी कुंकवाला गेले। सण म्हटलं की एक वेगळीच म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो आणि ती संध्याकाळ असो किंवा सकाळ असो, एक वेगळंच वातावरण असतं ना। आणि संध्याकाळी सगळे घरी येतात, इतकं छान वाटतं, स्पेशली लहान मुलं आणि मुली। तर तुम्हाला सांगते, म्हणजे आम्ही जेव्हा इथे राहायला आलो होतो तेव्हा इतक्या छोट्या छोट्या होत्या सगळ्या आणि आता इतक्या हाईट त्यांची वाढली आहे, इतकं म्हणजे मोठा दिसायला लागल्या, जणू काही कॉलेजला चाललेत की काय। तर अजून थोड्या दिवसांनी तर मग काय बोलायलाच काम नको, म्हणजे कसे भराभर दिवस जातात, कसे भराभर मुलं मोठे होतात ना। पण थँक गॉड की ॲटलिस्ट हे सण वगैरे बनवलेत, त्यामुळे आपण ॲटलिस्ट थोडं तरी भेटतो एकमेकांना, थोडंसं ग्रीट करतो आणि छान वाटतं ना सगळे एकमेकांशी असं जवळ आले की। त्यानंतर मग सगळे घरी आले आणि त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण केलं आणि इथे सिया बघा कशी मस्त नवरीसारखी यायला लागली। चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय।